सुरुवात करूया मंडळी. तुम्ही झोपलेलं म्हणजे काढला आपल्याला बारीचा आनंद घ्यायचा आहे आणि बारीचा आनंद घेऊन घरी जायचं. मनोरंजनातून समान प्रबोधन हा कोकणी लोककलेचा वारसा शक्यतो आणि धमक भारू आणि त्याचा हा कलगीतुरा. आणि आज 22 जून 2025 च्या दिवशी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तर तुम्ही सर्वांनी आनंदी हो, हसऱ्या चेहऱ्याने तुम्ही भेटलेलं पाहिजे. तुम्ही असं भरपूर राहू नका, मजा येणार नाही. कारण ढोलकी, बेंजो, कीबोर्ड, ऑक्टोपॅड, झाल आणि 6वं वाद्य तुमची टाळी आणि तुमची शिट्टी आहे. आणि ते जर वाजलं नाही म्हणून सुरुवात करू. या 12 गावचे जे बांधव एकत्र आले, 12 गावचं म्हणतात पाणी प्यायला म्हणतात आपण. 12 गावचं पाणी पिऊन आले. तर 12 गावची मंडळी एकत्र येऊन हा वृंदावन जोडलेला आहे. आणि ह्या वृंदावनातून आजच्या कलगीचे शाहीर राजेंद्र विभाग आणि मी तुझ्या शाहीर विकास रामोर यांचा सामन्याचं आयोजन केलं आहे. दाभोळ, आगरवाईकणी, कळणी, सातेरे, केळी, भोपर, पंढेरी, गुडघे, गोपाल वसे, नेरदे, उसगाव आणि वणेशी या 12 गावच्या मंडळीने एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं असताना आज एक दुर्घटना घडली की नेरदे गावातील युवा कुमार रमाकांत भोमरे यांचं देहावसन झालेलं आहे. आणि या दुखवट्यात देखील जे काम योजलेलं आहे ते होणं गरजेचं आहे. आणि त्या दुखवट्यात देखील या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. त्या माझ्या बांधवाला मी या माझ्या नाचातर्फे आणि शायरांतर्फे सर्वांतर्फे भावपूर्ण संबंध अर्पण करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे काही मंडळी आलेले आहेत. शाहीर संतोष कोलंबे आहेत, प्रवीण गैरपुडे आहेत,
जाधव बुवा आहेत, यांचे शिष्य चिंतक बुवाचे अमोल चिंतके आहेत, आमचे दत्ता चिंतके पुण्यावरून आलेले आहेत, अजय सुगण आहेत, अजय नाचरे आहेत, शशिकांत मांडवे आहेत, अनेक आहेत. मला प्रकाश देवीपुढे आहे, प्रवीण देवीपुढे आहे, योगेश कांबळे, सर्वांना माझा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाही आदरणीय सन्माननीय माननीय राजेश बुवा निकम कुमार शाहीर मठाचा मुद्रा प्रमाणे आहे. विजय गौरींना देखील शाहीर महाराजांचा मुद्रा करणार. गंमत काय झाली म्हणजे मला एवढी जेवणाची सवय नाही. 2-3 वर्ष रातभर झोप नाही दिली आणि डायरेक्ट वर्षाची सुरुवात एवढी प्रेमान दैवून आलो. करू का बरं एवढी शुद्ध शाकाहारी झाली. आज आहे आयतवार आणि आयतवारच्या दिवशी शिरा खायचं जरा जडच केलं तरी करणार काय. प्रेमाचं प्रेमान हे ह्याच सांगत होतो बुवा, ह्याच सांगतो पहिल्या बारी बघता ह्याच सांगतोय बुवा. प्रेमात जाऊया, नियमात जाऊया, प्रेमात जाऊया, नियमात जाऊया. ऐकतात काय असं असतं ते वेळ निघून जाते आणि वेळ निघून गेल्यानंतर त्या दरम्यान काही इतके वाईट शब्द मुखातून जातात आणि ते काही निघून राहतात आणि मग पुढच्या पुढे परिणाम होतो. आज बघा ना प्रेमाचा दोष किती प्रेमान असेल. सुरुवात तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लक्ष दिलं आहे आणि लक्ष देऊन इथे सादर करत आहे. कृपया तुमचं लक्ष असेल. आज त्यांचे अनेक शब्द आलेले आहेत, प्रॉब्लेम झाला आहे. मी आता आणलेली गाणे त्या गाण्याचं करू काय असो. स्वामी सेवेत दिन रात माझा नित्याचा परिपाठ. स्वामी सेवेत दिन रात माझा नित्याचा परिपाठ. घरा शेजारी स्वामी मठ, घरा शेजारी माझ्या स्वामी मठ. जणू भासत हो अक्कलकोट, जणू भासत हो अक्कलकोट.
स्वामी
बोल श्री गणपती गजानन महादेवी महाराष्ट्रीचा छत्रपती शिवाजी महाराज की आमच्या राजाच्या काळात तेव्हा मावळ्यांना त्यांच्या पत्नी अशा ओवाळायच्या कुंकू लावायच्या आणि त्याच्यानंतर औषध म्हणायच्या की तुम्ही आल्यानंतर आम्ही सुखाचे घास खाऊ. आजचा हा मावळा सकाळी प्रत्येक दिवशी एक प्रकारे लढायला जातो, संध्याकाळी आला तर आपला ट्रेन काय 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 बॉम्ब काय एसटी काय बीएसटी मध्ये काय वायरीच्या शॉक लागून काय गटार जाऊन काय मरण एवढं स्वस्त आहे आणि त्याच्यावरती एवढा छान गट शायरी सादर केला. मी तुमच्या चरणाशी गण सादर करतो. त्यांना माहिती आहे चाली किंवा त्याचे विषय गणाची कवडीची मी देईन की नाही, मात्र 45 मिनिटं 50 मिनिटं दिलेली आहेत. मग ती तिथे वेळ असल्यामुळे मी शहराच्या गण्याचा भाग काय घेतात एवढा छान गण गायला तर काही गोष्टी अशा काही खेळायच्या नसतात त्या मला माहित असतं. खूप छान गण मी गण तुमच्या चरणाशी सादर करतो. एक असा गणाचा विषय की तुमची 12 गावची 12 ग्रामदेवत, माझ्या गावचं ग्रामदेवत, माझ्या कोकणातली ग्रामदेवत जो पण पूर्वज आला ज्याला सुरुवातीला गावगावाच्या मेळात या श्रावणामध्ये जागरात सप्त्यात एक अशी परंपरा आव्हाने ठेवली. त्या परंपरेचं नाव पौत देणं. राखीला आपण पौत म्हणतो, पौत म्हणतात थोडा अपभ्रंश आहे. आणि ते पौत गावाच्या जेवढं गावकऱ्याने दिलं मानकऱ्याने दिलं ते पौत आपण बांधलं आणि ते पौत 1 महिन्यानंतर आपल्या गणपतीला बांधलं. रुणारो होतं काय बांधलं गावाचा देव, गावाची पांढरी ती भेट पाठवते पौत्याची त्या विश्वाच्या आराध्य देवताला गणपतीला आणि सांगते हे माझ्या बाप्पाला बांध माझ्याकडून. पौत म्हणजे राखीचा अर्थ काय, रक्षा करणं. आणि तो माझा गावाची जी पांढर आहे ती गावाची चतुर्सीमा राखते. गावाची चतुर्सीमा तिच्या तेजानं तिच्या ज्या वाढवाड्याने दापाने राखते आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते अजून निरोप देते बाप्पाला माझ्या परिणामी रक्षण केलेलं आहे, आता तू याच्यात बघत नाही. गाव देवाचं आणि गणपतीचं नातं ज्या वाढवणाला जोडलं त्या वाढवणाला हे समर्पित तुम्हाला समर्पित गण सादर करतोय शाहीर लक्ष असावं. आणि सुखानं नातायचं
गोतायचं आणि सुखानं नाचायचं गावदेवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गावदेवानं भेट दिली ही गावदेवानं तुला पवत बांधायचं अरे पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं नाव गणाचं गोतायचं गणाला पवत बांधायचं त्याचप्रमाणे 5 पन्ना वडापाव सेंटर एक नंबर नाव 5 पन्ना वडापाव सेंटर अगर वाईगाडी बंदीवाडी या शेवट 200 रुपयाचा पावसाशी प्रभाव उदार या शेवट 100 रुपये त्याचप्रमाणे संतोष गुलाबचे गाव कोपरी 200 रुपयाचा पावसाशी
म्हणण्यात गणाची फरमाईश आहे. देऊया गणासाठी प्रकाश डोईफोडे, प्रवीण डोईफोडे आणि प्रशांत डोईफोडे सगळे डोईफोडे आलेले आहेत या ठिकाणी. माझे बांधव आहेत प्रवीण डोईफोडे. गेल्या वर्षी या मुलांचा आणि माझा कार्यक्रम ऋणानुबंध आयोजित केला होता. त्याचा संयोजक प्रवीण डोईफोडे होता आणि त्याच्यासमोर गणा माझ्या पालपणे हा गण सादर केला. शाहिरांचा मागच्या वर्षी आहे सादर केले, त्या वर्षी बाबा सादर केले, त्यांना गावदेवाने गणाचं नातं सादर केले. आणि यांच्या आणि आमची भांडणं व्हायची. भांडणं म्हणजे आगाव बोलायचो. बाकी शास्त्रात बोला ना आगाव काय काय बोलतो. त्याने सांगितलं काय उभं बसायचं नाही, आपण काय उभायचं आणि म्हणून आपण बोलतो. नाही तर तुमचं आणि माझं काय कुठं काय तुमची मुलं माझ्या शेतात जाऊन गेली, माझी मुलं तुमच्या शेतात जाऊन गेली, वाद हा. आणि मग या मुलांच्या समोरचे गण सादर केले. आईचा गण सादर केला, बाबाचा सादर केला. आईचा गण 2023चा 2024ला एका शाहिराने त्याची कटी निघली आणि गेल्या वर्षी गायला गण त्याची यंदा म्हणतात मी कटी देतो कटी म्हणजे माझा गण आलेल्या दुसऱ्यांच्या शाहिरांसमोर दुसऱ्या शाहिरांसमोर आणि त्याची कटी दुसऱ्या वर्षी देणार आणि मला शक्य शिकवणार. माझा आलाप परत जाणार म्हणजेच काय आणि वरती म्हणायचं नावर बोला पाहिजे नाही. माझ्या गणाच्या चाली गणाचा भाग द्यायला 1 वर्ष लागतं. तो देणं गतीचं नाही कारण तो दुसऱ्या शाहिरांसमोर राहिला आणि तरीवर म्हणायचं की विकास बाबांना असा काय तसा केला. याचा अर्थ असा माझ्या गणाच्या चाली तुम्हाला द्यायला 2 वर्ष लागतात. न मागता आलाप शिकायला 2 वर्ष लागतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे विकास बाबांनी टाकलेल्या तुकड्यावर तुम्ही जगतात आणि विकास बाबांनी टाकलेल्या तुकड्यावर तुम्ही जगता मला शांत शिकवता. कारण हे कुणाची सार्वभौमता नाही. हे माझ्या बलिराजाचं आहे. ज्याला शेतातली शेती केली आणि संध्याकाळी चित्रात येऊन या अष्टगणांसारखा तो इथे रंगला गेला आणि त्याची लोककला मी चालवतो. कुठल्या अशी पुढे दिलेली आहे कुणाची अशी दस्तऐवज नाही म्हणून काय येतो. बरं तुम्ही बोलताना काय बोलता असो. आता त्याचा भाव शाहिरांची बारी आहे, शाहिरांबरोबर बोललं पाहिजे. ओघायला काही गोष्टी आहेत आणि पुन्हा एकदा शेअर सांगतो माझा हा पण गण गाजणार आहे. लिहून ठेवा किंवा असं नक्की काम तुम्ही काही म्हणजे काम अरे शिवाजी उभार मावळे सांस्कृतिक समिती प्रमुख तुमचं नाव घ्यायचं झालं मावळे 200 रुपये आणि गेले 15 वर्ष मी त्यांच्यासोबत काम करतो. अशा शाहीर असे तरुण आहेत ज्या घरात असतील, ज्या वाडीत असतील, ज्या गावात असतील, ज्या मंडळात असतील तिथे 100% झेंडा रोवलाच जाणार आहे. हा माझा शब्द अनिरुद्ध ह्या मंडळात आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आता एक फक्त भाग येतो ज्या परमेश्वर
वसाड खायच्या दिवसाला मला आता शिरा वाढला. आता शिरा वाढल्यानंतर त्या वाटीतनं परत काहीतरी बोलत सुद्धा पाहिजे. आणि एवढ्या बोलायची सवय नाही बुवांना मला पण आहे. पण बुवाने मला शनिवारचं पण गुरुवारचं पण सोमवारचं पण वाशाट दिलं होतं. करू काय करू म्हणून एवढा बुवा ऐकून घ्यावा. तुम्हाला माहिती आहे म्हणतात माईक म्हणतात चावतात जाऊ ना पण टायमावर परत देणार हाय कसाच देणार. तुला सांगतोय हरी ऐकून घे तरी घेऊन जाणीव. ह्याच म्हणत होतो वाकड्या नेहमीला म्हणतात वाकडा ज्ञान काढतात ज्ञान काढतात. अहो तुम्ही म्हणता ना सरळ करा. मी वाकडा नव्हतो मी फक्त दाखवतो वाकडा बाकी मी सरळ आई स्वतः सांगतो माझ्याला साधा माणूस कोण नाही. तुला सांगतोय हरी ऐकून घे तरी घेऊन जाणीव. अगं तुला मी असं कळलं ना कसं. अरे हे राजे सावल्या सावल्या माझे राजाला पाहिजे सावली सावले लोकांचं ऐकून त्यांचा एक शब्द आहे त्यांचा कानात मला धोका उभे ठेवा. त्या धोकातले लोक काहीतरी सांगतात आणि नंतर माझ्यावर वागतात. तुला सांगतोय हरी ऐकून घे तरी घेऊन जाणीव. अगं तुला मी असं हे कळलं ना कसं तुझ्यावर आहे जीव. हलका दिला मिठी मारली आईने मुका घातला आईने भाकरी दिली. छोट्या गोष्टीचा पण त्यांचं प्रेमच आहे. तुझ्या वाय जीव मग तुझ्या वाय जीव राजवार तुझ्या वाय जीव. नेमं करायची बंद करा ना तुझा आणि टिकाव आणि पारय घरात ठेवून या. नेमं करू नका इकडं. जून सकाळी 10 वाजता प्रकाश पांडे बुवा गोडगळ्याचे शाहीर आणि मधुकर यादव बुवा त्यांच्यासोबतचे आणि मी शाहीर विकास कांबळे आमचा पुढच्याच रविवारी जाणेदेव मित्रमंडळ झोडेवाडी तालुका राजापूर यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. नक्की या. 500 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. प्रकाश पांडे आया बहिणींची लाच ठेवून आया बहिणींचा सन्मान ठेवून कार्यक्रम सादर करतात. प्रचंड प्रगल्भ शाहीर आहे त्यांच्यासोबत माझे कार्यक्रम आहे. कृपया या. शाहिरांनी प्रश्न विचारलाय तो त्याचा जुना प्रश्न आहे आणि त्याचा आम्ही प्रयत्न केले उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते काय हे पुरत नाही आहे. अजून परत काय कुठं आणलंय घोडं काय कळत नाही आहे. प्रत्येक वेळा नाही म्हणताय देवाचा करू काय देवा बाबा हे घेऊन दे आणि आमचा प्रश्न त्यांचा प्रश्न आमच्याकडनं तर फुटून देवा. तर मुलांचा प्रश्न आहे कोणत्या सद्गुरूने सूर्यनारायणाशी साडी कोळी नेसून हातात बांगड्या भरून लग्न केले त्या संत सद्गुरूचे नाव काय. तर सांगतो ऐकून घ्यावा आणि मान्य करावं. किती उत्तर देऊ मी. अरे पुस्तकं सोपी सगळी मार्केट मध्ये. मी जातो मी आणि आमचं प्रभाकर धनावडे ग्रंथागारामध्ये अहो तर राजेश बुवांचा आणि विजय बुवांचा प्रश्न देतो.
तुमच्याकडे पुस्तक आहे काय तर म्हणतात नाही सगळी दिली तुमची ते मान्य करत नाही खोटं बोलतात गंमत केली तर त्या समोरचं नाव आहे चक्रपाणी महाराज. त्याच चक्रपाणी महाराजांचे लहानपणीचे नाव हरिपाल देव. चक्रपाणी महाराज त्यांचं लहानपणीचे नाव हरिपाल देव हे जे आहे संत सद्गुरूंचे नाव आहे. आणि हरिपाल देव हेच पुढे महानुभाव पंथाचे स्वामी चक्रपाणी महाराज म्हणून नावावर आले. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि आता माझा प्रश्न तुम्हाला गेल्या वर्षी 2 वर्ष तुम्हाला विचारला काय त्याची फोड झाली नाही तर हरकत नाही त्यात काय मोठी गोष्ट नाही. यंदा अजून एक तुम्हाला प्रश्न विचारतोय हे तेव्हा तुम्ही मला माहिती आहे काय बोलणार ते म्हणून तुम्हाला आधी सांगतो. गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर जरी तुमच्याकडे असलं तुम्ही देऊ शकता आम्ही मान्य करू ह्याच्यामध्ये त्याचा द्या चालेल. माझा प्रश्न असा आहे शेती करताना आकडी कोणती बांधून तू नांगर म्हणजे तुला तुझ्या जवळच्या बहिणांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं सांगायचं. किती 5 मिनिटं झालं मग प्रश्न जाऊन काय म्हणणार काय म्हणणार विजय बुवा अहो या प्रश्नाचे उत्तर शोधा. मला म्हणतात धूर काढी धूर उत्तर नाही दिलं धूर काढी उत्तर दिलं आता काय माझा धूर काढणार नाही. आता माझा तुमच्याकडे धुवाची मशीन तर काय करणार आता तुम्ही आणली धुवाची मशीन पण आता काय तुम्ही धूर माझा करू शकत नाही. उत्तर दिलेलं आहे आणि म्हणतात आहे तुम्ही मान्य करा का नका मान्य करू म्हणून विजय भाऊ ऐकून घ्या. अहो या प्रश्नाचे उत्तर शोधा चाललावया चाली आणि समज तर वाट धराव निकमुळा तुम्ही खेळची आणि समज तर वाट धराव निकमुळा आणि या प्रश्नाचे उत्तर शोधा चाललावया चालीची आणि जमत नसल तर वाट धराव झालेला आहे काय झालेला आहे तर जे काय आज ऐकवर असून तुमच्या ताटात वाढलेला आहे कसं आहे आमचं बाई म्हणून सुन्नत आहे आमची आदिशक्ती कशी जाईल आमची शक्तिवाली बाई आमची कलगीवाली बाई कशी जाईल तसं आम्ही जाणार हे सांगतात वाकड्या देवीनं वाकड्या जे काही आम्हाला करायचं आमचं पण तच आहे हो आमचं पण तच म्हणणं आहे आम्ही तच सांगत होतो पण ऐकतो बोल दादा सांगतो आम्ही तशी गोवा जेवढं जमन तेवढं झपत जरा खावा माईक चावायचा बंद करतो दुसऱ्या बाजूला तुम्हाला मॉपॉप शुभेच्छा देतो मी येतो
जरा इथून जा. झालं आता नाही कसं मुली येतील ना जरा सत्कारासाठी मागे